20 डिसेंबर 2024 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक 4 ते 5 वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते। या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारच्या जखमा नव्हत्या, पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शव पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते। या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 70/2024 नुसार आपण एडी दाखल केलेली होती। यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली। या तपासादरम्यान CCTVचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसार झालेले होते। या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले। त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोहोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळाले होते। याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो, पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते। यानंतर काल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी यातील जी महिला आहे, अनोळखी महिला आहे, हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते। ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती। या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आढळून आली। यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे। तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली। त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे। अशा प्रकारे ही जी घटना होती, हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा, याच्यामध्ये जे आपले 2 प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत। आणि हा गुन्हा का घडला, नेमकं काय कारण होते, यामागचं काय सांगितलं? यात आरोपींची निष्पन्न झालेली नावे त्या महिलेचे नाव आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे आणि जो आरोपी आहे पुरुष आहे त्याचे नाव सागर वाघ असे आहे। हे दोघांचे अनैतिक संबंध होते आणि हा जो मुलगा होता मयत त्याचे वय 4 वर्ष आणि 3 महिने असे होते, हे आपल्यानंतर निष्पन्न झाले। या अनैतिक संबंधातूनच त्या मुलाचा अडथळा त्यांना वाटत असल्याने त्यांनी सदरच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची प्राथमिक चौकशीत आपल्याला माहिती मिळालेली आहे। ही जी यातील आपल्याला संशयित दोघे होते त्याच्यातील जी महिला आरोपी आहे शीतल ज्ञानेश्वर बदादे, हिची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती आणि त्याच्यानंतर ते दिंडोरी येथे असल्याचं आपल्याला कळालेलं होतं। आपण त्यांना ही घटना आपल्याकडे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून बरेच दिवस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते आपल्याला चकवा देत होते। त्याच्यानंतर जेव्हा आपल्या पोलीस पथकाने रात्रीच्या वेळेस जाऊन तिला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने तिच्या जोडीदार आहे जो साथीदार आहे त्याच्यासोबतच ती घटना खुनाचा प्रकार केल्याचे सांगितले आणि त्याच्यानंतर तिच्याकडून आपल्याला जोडीदाराची माहिती मिळाली। त्याला आपण नाशिकमधील देवळा तालुक्यातील भौर येथून ताब्यात घेतलेला आहे। सदरची उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी व त्यांचे सहकारी, याच्यामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वैशाली मुकणे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप देवराम बोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहीपळे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे, पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन धनाड यांच्या पथकाने केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी येथील
पथकातील श्री इरफान शेख यांनी याच्यात मोलाची कामगिरी बजावलेली आहे.